ज्याने संपूर्ण नॉर्थ आफ्रिका जिंकला, त्याला डेझर्ट फॉक्स म्हणायचे. आणि त्याचं एक युद्धशास्त्रावर फार सुंदर वाक्य आहे, ऑफेन्स इज अ बेस्ट डिफेन्स. म्हणजे लढाई शत्रूच्या प्रांतात झाली पाहिजे, सैनिक त्यांचेही मरणार आपलेही मरणार, पण नुकसान प्रॉपर्टीचं त्यांचं होतं. ही सगळी लढाई देवेंद्रला बोकांडी मारली गेली. त्याने लढाई कुठे नेली आहे बघा ना. राष्ट्रवादी आणि शिवसेनेत लढाई नेली. 105 आमदार असताना 13 महिने झाले ते सरकार येऊन. त्यांचे जे काय 10 मंत्री आहेत ते मंत्री वाढत नाहीत म्हणून तक्रार नाही आहे त्या आमदारांमध्ये, पण ज्यांचे 40 आणि 35 आहेत त्यांना अजून मंत्रीपदं पाहिजेत म्हणून तक्रार आहे. नेतृत्व गुणाची ही सगळ्यात मोठी साक्ष असते. आपल्या अनुयायांच्या मागे फरफटत जातो तो नेता नसतो. नावडता निर्णय आपल्या अनुयायांच्या गळी उतरवू शकतो तो नेता असतो. अरे 56 आमदार होते, 54 आमदार होते, आमदार तुमचे फुटलेत. आणि 2.5 वर्ष विरोधी पक्षात 105 आमदार म्हणून बसलेला नेता, त्याचा एकही आमदार फुटला नाही. खोके दाखवून नेता कोण आहे बघा. आणि सगळा प्रॉब्लेम तिथेच आहे. अनेकांचा असा भ्रम आहे की शरद पवारांना फडणवीस हा ब्राह्मण आहे याचं दुःख आहे. बिलकुल नाही मित्रांनो, बिलकुल नाही. त्यांना दुसरा 1.25 शरद पवार आलेला आहे. हा आपल्यापेक्षा विलंदर आहे. मी इथे तुम्हाला फार तपशील सांगणार नाही, पण मला 3 किस्से असे माहिती आहेत की फडणवीसांनी आपण 1.25 कसं ते दाखवून दिलेलं आहे. एखादा सांगा. नाही ते सांगणे जर खाजगीतले ते सांगणे बरोबर नाही. मी जुन्या पठडीतला पत्रकार आहे, त्यामुळे जे ऑफ द रेकॉर्ड आहे ते ऑफ द रेकॉर्ड. पण सांगायचा मुद्दा असा की अकेला देवेंद्र क्या करेगा असं सुप्रियाताई बोलत होत्या ना. अकेला देवेंद्र 2 पार्ट्या फोडून गेला. आणि ज्या सरकारच्या विधानमंडळात यजमानीन बाई म्हणून सुप्रियाताई पहिल्या दिवशी नाचत होत्या, आठवतं तुम्हाला? त्या गेले 3 आठवडे कुठे गायब आहेत पत्ता नाही. आणि हे मित्रांनो, आधुनिक काळामध्ये जी लोकशाहीतली लढाई असते, या लोकशाहीच्या लढाईमध्ये सगळे रोज तुम्ही चॅनेलवर ऐकता बघता, तुमची रणनीती काय आहे. या मूर्खाला रणनीती या शब्दाचा अर्थ माहीत नाही. रणनीती आधी सांगितलं तर ती रणनीती उरत नाही. दाऊद सांगतो का तुझी येऊन मर्डर करणार आहे असं सांगतो. झाल्यावर कळते, धागेदोरे शोधतात, अरे दाऊदच्या माणसाने केलं. तर दाऊद तो सांगतो पत्रकार परिषद घेऊन. तेव्हा तुम्हाला शिंदे किंवा अजितदादा यांना फोडून आणले आणि दोघांच्या बेरजेपेक्षा अधिक आमदार असून भाजपचे तितकेच मंत्री आहेत. हे सगळं मूर्खपणा म्हणून चाललंय असं तुम्हाला वाटतं मित्रांनो? नाही, अजिबात नाही. याला रणनीती म्हणतात. जे लोक तुम्ही मोदी भक्त म्हणवणार आहे त्यांना मी एक सांगतो, तुम्ही 2013च्या तुम्हाला वाटते सप्टेंबरपासून मोदींचे वेगवेगळे कार्यक्रम सगळीकडे लाईव्ह दाखवले जात होते, मुलाखती दाखवल्या जात होत्या. तेव्हा मला आठवतं की मोदींनी एका अशा ह्याच्यात सांगितलं होतं की जो शेतकरी त्याला झटपट काहीतरी पाहिजे तो धान लावतो, गहू असेल, बाजरी, ज्वारी, तांदूळ. ज्याला चांगलं उत्पन्न पाहिजे तो बागायती शेती करतो, म्हणजे ऊस वगैरे लावतो. आणि ज्याला आयुष्य लांब लचक चांगलं जगायचं आहे मस्त, तो फळबागायती लावतो. फळ यायला उशीर लागतो, पण यायला लागलं की किती वर्ष बसून खाता येतं याची कल्पना करा. हा सगळा प्रकार कुठे आला? माझं एक पुस्तक आहे, मी आता रिप्रिंट करणार आहे, ते अर्धशतकाचा अधांतर. मित्रांनो, नेहरू गेले 1964 तिथून 14 मोजा, वर्ष किती होतात? 50. या 50 वर्षात
ट्रान्झिशन कसं होत आलंय बघा. 64मध्ये नेहरू गेले आणि नेहरू म्हणजे एकछत्री काँग्रेस होती, सगळ्या राज्यांमध्ये काँग्रेस होती. आज किती राज्यांमध्ये काँग्रेस आहे असा प्रश्न विचारला जातो. आणि ह्याचं सोपं तुम्हाला उदाहरण सांगायचं असेल ना, तर त्या सर्कसमध्ये त्या झुल्यावरून ते असं सोडतो आणि तो झुला जाऊन पकडतो. हा झुला हलत असतो आणि तो हा सोडतो आणि झुकांडी देतो आणि त्या झुल्याला पकडतो. या मधल्या काळात त्याच्या खाली काहीही आधार नसतो. तुम्ही मधला फोटो काढून बघाल तर म्हणाल हा आता पडणार, हा आता पडणार, हा आता पडणार. नाही, ते सोडल्यावर ते पकडेपर्यंत समजा 15 सेकंद जात असतील, देशाच्या आयुष्यामध्ये त्याला 50 वर्ष लागतात. 64मध्ये नेहरू गेले तेव्हाचा जनसंघ बघा आणि 14मध्ये मोदी स्वतःच्या बहुमताने पंतप्रधान झाले. 50 वर्षाचा काळ आहे, पण आले कसे? मी गंमत म्हणून पुस्तक लिहिलं नव्हतं किंवा ती लेखमाला लिहिली नव्हती की मोदी स्वबळावर बहुमत आणू शकतील, हे मी अंदाज व्यक्त केला नव्हता, मला खात्री होती. कारण भाजपकडे 1984मध्ये भाजपचे अवघे 2 खासदार आले आणि राजीव गांधी टिंगल करताना म्हणाले, लोकदल होतं त्यांचे 3 आणि भाजपचे 2, तर ये तो 2 या 3 बच गए, असं राजीव गांधी टिंगल करून बोलले होते. 2 पासून 282 आकडा याला 84 पासून 14, 30 वर्ष गेली. तर त्यामध्ये जी मध्यंतरी काय काय स्ट्रॅटेजी आखली आहे. आज तुम्ही म्हणाल मोदी गडकरी बोलता, तुम्हाला माहिती आहे 84च्या त्या पराभवानंतर ठराविक संघाच्या नेत्यांनी निर्णय घेतला आणि आपल्याला नेक्स्ट जनरेशन लीडरशिप उभारावी लागेल हे ठरवलं. त्यातून तुम्हाला राजनाथ सिंग, मुंडे, गडकरी, मोदी या सगळे दिसत आहेत ना, ते त्या पहिल्या शिबिरातले आहेत. लगेच आपल्याला चला बंगलोरला भेटू, सरकार बदलून टाकू, असं नाही केलं. मोदींनी जी फळबागायतीची कन्सेप्ट सांगितली आहे ती तशी आहे. आता दुसरी गोष्ट, अजितदादा आले आणि डायरेक्ट उपमुख्यमंत्री झाले हो. शिंदे, तुम्ही जो प्रश्न विचारला की 2 पक्षाचे 4 पक्ष झालेत, यातली एक गोष्ट लक्षात घ्या, शिंदे असोत की अजितदादा असोत, यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पक्षाने आजपर्यंत एकही निवडणूक लढवलेली नाही. त्यांच्या पक्षाचं हायकमांड वेगवेगळं होतं. आता पक्ष यांच्याकडे आहे, हायकमांड नाही. ते हायकमांड अल्टिमेटली अमित शहा आणि नरेंद्र मोदी होतात. रणनीती ती असते मित्रांनो, रणनीती ती असते की तुम्हाला ह्या सगळ्या लढाया आहेत, अनेक लढायांचं मिळून युद्ध होतं. तुम्हाला लढाई जिंकायचे, युद्ध जिंकायचं, हे ठरवा. हे सगळं मोदी आणि शहा पत्रकार परिषद घेऊन सांगणार नाही, अजिबात सांगणार नाही. आणि काही गोष्टी बोलायचं, काही गोष्टी संजय राऊत थोडेच आहेत रोज पत्रकार परिषद घेऊन सगळं सांगायला. तर मला कधी कधी मी टाळतो बोलायचं, पण तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो. 15 फेब्रुवारी 2019ला मी एक फेसबुक पोस्ट लिहिली होती. त्याच्या आधी तो पुलवामाचा हल्ला घातपात झालेला होता. मी ती लिहायला नको होती, हे लिहिल्यानंतरही मला वाटलं, पण होऊन गेलं, लाईक्स वगैरे आल्या सगळं. पण त्या गोष्टी लिहायच्या नसतात. मी त्याच्यात स्पष्टपणे म्हटलं होतं की आता सर्जिकल स्ट्राईक होणार नाही. पुलवामाला उत्तर प्रॉपर पाकिस्तानी भूमीवर जाऊन दिलं जाईल आणि एअर स्ट्राईक झालं. IBचे एक मोठे अधिकारी आहेत, तेव्हा जॉईंट डायरेक्टर होते, त्यांचा जवळजवळ 3 आठवड्यांनी मला फोन आला, ती पोस्ट तुम्ही लिहायला नको होती. म्हटलं का? म्हटलं आपल्या किती लोकांना ती कळली माहीत नाही, पण शत्रूला कळली असती तर शत्रू सावध झाला असता. स्ट्रॅटेजी कशी असते बघा. एअर स्ट्राईक तुम्ही सगळ्यांनी ऐकलं, पण आपल्या 4 हवाई तळावरून
वेगवेगळ्या विमानांची पथकं उडाली. ॲक्च्युअली हल्ला यातलं कोण करणार हे ठरलेलं होतं. मग 4 ठिकाणाहून का उडवली होती? तर पाकिस्तानातली जी रडार असतात, ती जी रडार आहेत, त्या रडाराने एकाला टार्गेट म्हणून पकडलं की ते त्याला फॉलो करत राहतं. त्यामुळे आधीच्या 3 पथकांनी सगळी टार्गेट काय ती रडार बुक केली. 4थं पथक मोकळं होतं, ते हल्ला करून परत आलं. आणि या तिघांनी सीमा ओलांडली नाही, सीमा ओलांडली 4थ्या पथकाने. याला रणनीती म्हणतात मित्रांनो, याला रणनीती म्हणतात. की काय होणार आहे याचा थांग पत्ता फक्त मोजक्या लोकांना असतो. शरद पवार किंवा अजितदादा तुम्ही बघाल तर दुपारी 12पर्यंत सगळ्या चॅनेलवर चर्चा काय चालू होती? अजितदादांना प्रदेश अध्यक्ष पाहिजे. बरोबर आहे. झालं काय? ते उठले आणि राजभवनात गेले. हे गाफील ठेवणं फार महत्त्वाचं असतं मित्रांनो. शत्रूला गाफील ठेवणं. आज मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, शरद पवारांचं पण डोकं नाही चालत आहे, करायचं काय. पण त्या पलीकडे मला कोणी सांगत नाही, मी पहिलं सांगतो. हे माझे अंदाज असतात. हां, नाहीतर आमचे एक दोस्त आहेत, ते सगळ्यांशी बोलत असतात आणि सगळे त्यांना सांगत असतात. त्यांची गोष्ट वेगळी आहे, माझं तसं नाही, माझे अंदाज असतात. शरद पवार हे इंडिया आघाडीत राहणं ही सुद्धा एक स्ट्रॅटेजी असू शकते. 71चं युद्ध आपण जिंकलं याचं खूप कौतुक सांगितलं जातं. पण त्या युद्धामध्ये पिन पॉइंटेड तुम्हाला सांगतो 2.5 दिवस आपले वैमानिक त्या लढाऊ विमानामध्ये बसून होते. एकाच्या ढोंगणाला मुंगी आला की दुसरा बसायचा. बडे शिट्टी मारली की उडायचे. 2.5 दिवस बसून होते, कारण परफेक्ट त्यांच्याकडे इनपुट होता. आणि शेवटच्या क्षणी क्लिअरन्स मिळाल्यावर गेले आणि सरगोदा या त्यांच्या हवाई तळावर सगळीच्या सगळी सेबर जेट उडायच्या तयारीत होती. मारून टाकली. एअरफोर्स संपला पाकिस्तानचा. त्यामुळे आपण जिंकलो. आणि ती माहिती देणारा माणूस हा याया खानचा ADC होता. त्यामुळे सगळे सेनापती बसून जी स्ट्रॅटेजी बनवायचे ती त्यांच्या लोकल कमांडरना कळण्याच्या 4 तास आधी आपल्याकडे असायची. तेव्हा शरद पवार बंगलोरला का गेले ह्याचा विचार करा. हे आता जे तुम्ही म्हणालात की पक्ष इकडे आला पण हायकमांड तिकडे राहिले, त्या हायकमांडचं पुढचं भविष्य काय? 24चं हायकमांडचं भविष्य परवा तुम्ही त्या लोकसभेमध्ये सुप्रियाताई ज्या फडफडाट करून बोलत होत्या त्या बघितलं की कळतं तुम्हाला. आणि काल एक बातमी आली आहे की आता सुप्रीम कोर्टाने गुजरातचा निर्णय थांबवला. हो, थांबवला, स्थगिती दिली. शिक्षेला आता ती INDIA नाही, ती ऐका, पहिलं अर्धी ही बातमी आपल्याकडे अशी येते, अर्धी येते. सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली, बरोबर आहे. त्या निकालाला स्थगिती दिली याचा अर्थ तुम्हाला त्याच्यावर अपील करता येते. अशी स्थगिती लालूंना पण दिलेली होती. पुढे काय झालं? लालूंचं खासदारकी गेली ना, आणि राहुल गांधींनी कागद फाडला म्हणून गेली. आता त्याची फळं ते भोगतायत. फळं यायला लागली झाडाला. आता मला काय विचारायचं आहे की INDIA अशी जी काय युती झालेली आहे, आघाडी झालेली आहे, मी इंडिया म्हणत नाही त्याला, पण ते इंडिया नाही. नाही, या सगळ्याच्या मध्ये अरे सोपं बघा, हे सगळे 26 लोक जमले, ते अख्खे तुतू मैमयवाले आहेत. त्यातला मैमय काढून घ्या. मै म्हणजे आय, दोन्ही आय काढा, उरतं काय? उद्या त्यांना एक भीती नसेल निर्माण झाली या निकालामुळं? त्या सगळ्यांना निर्धास्त होते की आता काही झालं तरी राहुल आपला नेतृत्व होऊ शकत. एक्झॅक्टली. आणि आता अचानक सगळेजण एकदम म्हणाले असतील, अरे आता राहुल आपल्या डोक्यावर बसणार आहे. हीच तर गंमत आहे. मग स्ट्रॅटेजी कशाला म्हणतात? हो, तुम्ही विचार करा, सगळं सैन्य तिकडे पाठवलं आणि अर्जुनाचा सारथी कोण झाला? हे भाजपने घडवून आणले.
साधं सरळ का त्यांना हे पत्रकार परिषद घेऊन सांगितलं जाणार नाही. का संसदेचं अधिवेशन तुम्हाला मी आता एक किस्सा सांगतो. मी नावं सांगणार नाही. एक किस्सा सांगतो तुम्हाला, अगदी 2.5-1 वर्षापूर्वीचा आहे. एक भाजपचा नेता आहे, जनरल सेक्रेटरी, त्याला बोलवून घेतलं दिल्लीला, म्हणजे तुझ्याकडे महत्त्वाचं काम आहे, तू ये. तो महाराष्ट्र सदनमध्ये जाऊन बसलेला होता. 1 दिवस गेला, दुसरा दिवस गेला, पुढे काय काम आहे बोलवलं आणि पुढे कोण काय सांगत नाही. 3ऱ्या दिवशी त्याला निरोप आला, तुला हा माणूस येऊन भेटेल, तो काय काम सांगेल त्याच्याबरोबर जायचं. तो माणूस आला. त्या माणसाने आला, म्हणाला तुम्हाला फोन आला, हो म्हणाल, चला म्हणा. कुठे जायचं आहे? नाही तुम्हाला कळेल म्हणा. एअरपोर्टवर गेले, चार्टर्ड प्लेन होतं, त्याच्यात बसले, एका ईशान्येकडच्या राज्यात गेले. काम काय माहीत नाही. हा जनरल सेक्रेटरी गेला, ईशान्येकडच्या त्या एका राज्यातल्या विमानतळावर उतरला. तो जनरल सेक्रेटरीचा तो काम काय, 1 मिनिट मला फोन लावला, तुम्हाला राजभवनावर जायचं, आपला मुख्यमंत्र्याकडे जायचं, त्याला घेऊन राजभवनात जायचं, त्याच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथ काय तो राजीनामा द्यायचा आणि त्याला घेऊन दिल्लीला यायचं. जो राजीनामा घ्यायला गेला त्याला माहिती नव्हतं आपण कशासाठी आलो. याला रणनीती म्हणतात मित्रांनो. रोज सकाळी 9 वाजता प्रातर्विधी चालतो, त्याला रणनीती म्हणत नाही. आज जर बाळासाहेब आले तर ते काय करतील? यांना पहिल्यांदा गांधीजी आले तर हातातली काठी घेऊन या कार्ट्याला झोडपतील. तुम्हाला गंमत सांगतो मित्रांनो, 1 जानेवारी 2017 ही तारीख माझ्या लक्षात राहिली. माझं गडिंग्लजला भाषण होतं आणि फोनवर ठरलेलं, मला माहिती नाही समोरचे लोक कोण आहेत. मी जेव्हा सकाळी त्या महालक्ष्मी एक्सप्रेसनं पोहोचलो तेव्हा मला कळलं हे सगळे जनता दलवाले आहेत. आणि आमचा विषय ठरला होता गांधी ते मोदी. आणि पोहोचलो, मग आंघोळ वगैरे झाले, हॉटेलनं ते लोक आले भेटायला. मला कळलं गांधीवादी आहेत सगळे आणि विषय होता गांधी ते मोदी. म्हटलं ठीक आहे, 8 तास आहेत आपल्याकडे. मी अख्खा विषय फिरवला आणि तुम्हाला गंमत वाटेल मित्रांनो, 80 वर्षाचे नाईक म्हणून गृहस्थ होते, ज्यांनी प्रत्यक्ष गांधींबरोबर काम केलं होतं त्या मिठाच्या सत्याग्रहात. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं माझं व्याख्यान संपलं. ते म्हणाले हा गांधी आम्हाला कोणी समजावलं नाही. आता तुम्हाला 1 जानेवारी 2017 सांगतो, त्या दिवशी नोटबंदी संपली, ती तारीख होती. आणि ते मला कळल्यानंतर मी सगळा विषय फिरवला. मी सुरुवातच अशी केली, गांधी नसता तर मोदी नोटबंदी करू शकले नसते. कारण गांधीजींचा पाठीराख्या जनतेवर विश्वास होता. त्यांनी लोकांना सांगितलं देशाला स्वातंत्र्य मिळवायचं ना, लाठ्या झेला, छातीवर गोळ्या झेला, आणि लोक बाहेर आले रस्त्यावर. देशाच्या स्वातंत्र्य चळवळ झाली. आजचे सगळ्या गांधीवाद्यांना हा गांधी माहिती आहे का असा प्रश्न केला. कारण म्हटलं सगळे गांधीवादी आहेत, स्वतःला गांधीवादी म्हणवतात, ते सगळे रडतायत. अहो बँकेच्या रांगेत 4-4 तास उन्हात उभं राहायचं. अरे गांधींनी काय शिकवलं? देशासाठी मरायलाही उभे राहतात लोक, ते नोटबंदीच्या रांगेमध्ये 4 तास उभे राहणार नाहीत. हा गांधी ज्यांना कळला नाही त्यांना आज गांधीवादी म्हणतात. आणि जनता देशासाठी एवढे कष्ट उपसायला तयार आहे हे कळलेला पहिला गांधीवादी नरेंद्र मोदी आहे. उडाले ते. म्हणतो तो खादी गांधीजींनी सुरू केली, ती अनुदानावर खादी ग्रामोद्योग मंडळ चालत होतं, ते प्रॉफिटमध्ये आणणारा माणूस नरेंद्र मोदी. तुमच्या म्हटलं गांधीवादी गांधीवादी बोलतात, त्यांना हा गांधी कळलाय का?
तर ते मला नाईक नंतर म्हणाले ते हा गांधी आम्हाला ऐकायला मिळाला. म्हटलं काय करणार तुम्ही, कुमार सप्तर्षीला आणता. आणि कुमार सप्तर्षी गांधीवादी म्हणजे काय, तुम्हाला योगायोगाने त्या 2017-16च्या वर्षी सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला. तो निकाल असा होता की गांधी स्मारक निधी नावाची एक संस्था होती आणि मला वाटते मामा देवगिरीकर असे कोणतरी होते काँग्रेसचे नेते, त्यांनी पुण्याच्या शहराबाहेर, आता तो कोथरूड तेव्हा शहराबाहेर होतं, तो एक प्लॉट घेतला होता आणि तो गांधी स्मारक निधीचा होता. पुढल्या काळात दिल्लीचा गांधी स्मारक निधी हे वेगळे झाले. हे गांधी स्मारक निधी महाराष्ट्र आणि तो दिल्लीत. त्यांच्यामध्ये त्या प्लॉटच्या मालकीवरून सुप्रीम कोर्टापर्यंत केस गेली. हा आधुनिक गांधीवाद आहे, कज्जे दलाल. म्हणजे एका प्लॉटवर 2 गांधीवादी भांडतात, हा गांधीवाद आहे. किंवा माणसाच्या डोळ्यात पाणी आलो, म्हणाला आम्हाला यातलं काय. म्हटलं एक्झॅक्टली हा प्रॉब्लेम आहे. गांधींच्या नावावर अण्णा हजारे आमचे, त्यांना गांधी कळला नाही. गांधी उपोषणाला बसायचे, मौन पाळायचे आणि ब्रिटिश सरकार घाबरायचं. हे म्हातारं बोललं तर साला कुठे आगी लागतील म्हणून ब्रिटिश सरकार घाबरायचं. आणि अण्णा हजारे देशातले आजचे आधुनिक गांधीवादी, ते उपोषणाला बसले की 1.5 दुप्पट ओव्हरटाईम करून बोलतात आणि ते गांधीवादी आहे. कोणी गांधीवादी ठरवलं आहे ना. हा भाग सगळं सगळं आपल्याकडे मेक बिलीव्ह केलेलं आहे. मीडियामधून आपल्या माथी एवढ्या गोष्टी मारल्या जातात की लोकांना, तुम्हाला टी व्हीवरच्या चर्चा आहे का तुम्ही, ते काय सांगणार, व्हेर इज डेटा. म्हणजे आपण माणसं नाही, आपण डेटा आहोत. आपल्याला काय वाटतं हे डेटा ठरवतो. तुम्हाला दिल्लीत माझ्या घरी एक JNUच्या प्राध्यापिका आल्या होत्या आणि मी आणि स्वाती आम्ही वेगवेगळ्या गोष्टीवर मुलगी बोलत होतो, तेही होते. त्या प्राध्यापिका होत्या आणि त्या अशा वाचून बघत होत्या. त्या JNUमध्ये इंटरनॅशनल रिलेशन्स हा विषय शिकवतात, आहे की नाही गंमत. आणि आम्ही कसल्यावर बोलत होतो तर भारत, पाकिस्तान, बांगलादेश, अमेरिकेची मोदींची काय ती दौरा होता तो. आणि त्या अवाक होऊन ऐकत होत्या. आता यांच्याकडून तर ते उल्हास बापट आहेत. त्या माणसाने कधी वकिली केली नाही, कोर्टात उभा राहिला नाही आणि तो घटना तज्ज्ञ म्हणून तुम्हाला दाखवला जातो. ते चुकीचं बोलतात असं नाही. आजपर्यंत ज्या केसेस झालेल्या आहेत त्याच्यावर त्यांच्या विवेक टीका टिप्पण्या छापून आल्यात. ती पुस्तकं त्यांनी वाचली आहेत. त्यामुळे 20 वर्षापूर्वीचं ते बरोबर सांगतात. आज काय चाललंय त्याचा पत्ताच नाही, त्याचा पत्ता नसतो त्यांना. पहिली ब्युटी ऑफ म्हणजे घटना, संविधान सगळे बोलतात हे घटना बदलून चालणार नाही, बाबासाहेबांची घटना बदलू देणार नाही. अरे मी म्हटलं बाबांनो, बाबासाहेबांची घटना बदलायची नाही तर घटना दुरुस्तीचं कलम घटनेत कशाला बाबासाहेबांनी घातले. बाबासाहेब तेवढ्यासाठी मोठे होते की आपण केलेली घटना आधी अनंत काळ चालणार नाही, त्याच्यात वेळोवेळी काळानुसार बदल करावे लागतील, त्यासाठी घटना दुरुस्तीची तरतूद ठेवली आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे घटनेतली. पण पत्ता कोण आहे याच्यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की रोज जे जपमाळ घेऊन ओढतात ना फुले शाहू आंबेडकर, त्यांनी काहीच वाचलेलं नसतं. हा त्याचा पुरावा आहे, हा त्याचा पुरावा आहे. पहिलं आणि मुळात अनिल थत्ते बाबतीत काही वाद असतील, पण अनिल थत्तेचं एक मला आवडलं. त्याने कुठच्या तरी तुझ्याच मला वाटतं DG9च्या एका ह्याच्यात सांगितलं होतं की पवार एखाद्या प्रकाशन समारंभाला जातात तेव्हा ते प्रस्तावना वाचतात, मलपृष्ठावरचा वाचतात आणि त्याच्यावर 1 तास बोलतात. मूळ पुस्तक वाचलेलंच नसतं. सगळे फुले शाहू आंबेडकर हे तसेच आहेत. या प्रकारे फुले शाहू आंबेडकर, फुले शाहू आंबेडकर. अरे तुम्हाला रोज लोकसभेमध्ये गोंधळ घालतात, सभागृहाचं कामकाज बंद पाडतात. बाबासाहेब जगले ते पुस्तक आहे. जेव्हा हिंदू कोड बिलावरून त्यांचा वाद झाला आणि त्यांनी मंत्रिपद सोडलं, तेव्हा मंत्रिपद सोडताना, राजीनामा देताना सभागृहासमोर बोलण्याचा हक्क आहे मंत्र्याचा,
पण ते नियम असा होता की काय 2-4 तास आधी तुमचा लिखित तर्जुमा द्यावा लागतो, तो बाबासाहेबांनी दिलेला नव्हता. आणि त्यामुळे त्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे उपसभापती अनंत शयनम अय्यंगार होते. ते म्हणाले मी तुम्हाला बोलू देणार नाही कारण तुम्ही तर्जुमा आधी दिलेला नाही. बाबासाहेबांनी तक्रार केली नाही, आपला लिखित तर्जुमा तिथे ठेवला आणि निघून गेले. ते बाबासाहेब सभागृहात कसं वागावं हे कृतीने सांगतायत. ते ज्यांना माहिती नाही ते रोज बाबासाहेबने हमको अधिकार दिया है घाल धिंगाणा. इथे तुम्हाला कळतं की जो जो बोलेल त्याला सांगायचं तू सांग कुठे आहे ते. आणि तिथे तुम्हाला कळेल की या लोकांनी ना फुले वाचलेले असतात ना शाहू वाचलेले असतात. त्यांच्या सोयीचं तेवढं काहीतरी काढून घेतात आणि तुमच्या तोंडावर फेकतात. आणि अनेकदा फेकतात म्हणजे ते मुळातही नसतं, बेधडक सांगतात. कारण गंमत एक असतं, मी तुम्हाला सांगितलं ना, भाड में गई शायरी बॅलन्स देख. हे सगळे ठासून बोलणारे पुरोगामी असतात ना, बॅलन्स देख काही पत्ता नसतो. आणि दुसरी गोष्ट असते बुद्धिमंतांची, एक मी गोष्ट नेहमी सांगतो, बुद्धिमंत आयुष्यात एकच चूक करतात की ते ठरवतात चुकायचं नाही, त्यामुळे सुधारत नाही. आणि आईन्स्टाईनचं एक वचन आहे फार सुंदर, तो म्हणतात तोच मूर्खपणा करायचा आणि काहीतरी वेगळं होईल याची अपेक्षा करायची. आणि आणखीन एक आईन्स्टाईनचं वचन आहे की बुद्धिमान माणसांना फसवणं सोपं असतं, अडाणी माणसाला फसवणं अवघड असतं. मी त्याचं रिझनिंग असं करतो की जो अडाणी माणूस असतो, सामान्य माणूस असतो, तो भोगत असतो तुमच्या सगळ्या. आणि जगातली तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो, जगातल्या मॅक्झिमम समस्या बुद्धिमंत निर्माण करतात, अडाणी सोडवतात. वा. 10 वर्ष जगातला सर्वोत्तम अर्थशास्त्रज्ञ देशाचा पंतप्रधान होता, 11व्या नंबरवर अर्थव्यवस्था गेली. अडाणी माणूस आणला, 5व्या जागेवर आणला. यापेक्षा मोठा पुरावा काय पाहिजे? 2014च्या आधी तुम्ही 2014चं भाकीत केलं होतं, ते खरं ठरलं. मग 19चं भाकीत केलं, तेही खरं ठरलं की नुसते येणार नाही, 300 क्रॉस करून येतील. आणि आता 24ची निवडणूक आहे. हा या प्रश्नाच्या उत्तरात आता सर्वेचा मोसम सुरू झालेला आहे, वेगवेगळे सर्वे येणार आहेत. तर माझा अंदाज होता, मी काही सर्वे वगैरे करत नाही, माझं जे राजकीय आकलन आहे त्यावर आधारित मी बोलतो. मार्क ट्वेन नावाचा एक लेखक विचारवंत, त्याचं एक फार सुंदर वचन आहे, एक साधं सरळ खोटं असतं, आपण आपल्या जगण्यात इकडे तिकडे थोडं करतो. एक धडधडीत खोटं असतं, पण या दोघांपेक्षा डेंजरस असतं, त्याला स्टॅटिस्टिक्स म्हणतात, असं मार्क ट्वेनचं म्हणणं आहे. किंवा हे सगळे सर्वे म्हणजे स्टॅटिस्टिक्स आहेत, हे पहिलं लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, त्यांनी मला असा प्रश्न विचारला की 2014 आणि 2019मध्ये माझे अंदाज बरोबर आले. तर ते अंदाज म्हणण्यापेक्षा मित्रांनो लॉजिक जास्त होतं. म्हणजे आत्तापर्यंतचे निवडणूक निकाल जे होते, ज्या कारणास्तव होते, ज्या राजकीय परिस्थितीत होते, त्या सगळ्याचा आधार घेऊन मी हे केलं होतं, जे अंदाज केले होते ते. आत्ता तुमच्यासमोर आकडे ठेवले जातात तेव्हा लगेच 543 लोकसभेच्या जागा आहेत म्हणून सांगितलं जातं. आणि मग सगळ्यांच्या मतांची बेरीज केली की तुम्हाला जाता जाता एक धडधडीत खोटं आणि एक साधं सरळ खोटं म्हणजे काय ते कळलं पाहिजे. चटकन तुम्हाला आठवत असेल तर मोदींच्या विरोधात एकूण 70% मतं आहे असं 19 पूर्वी सांगितलं जात होतं, कारण BJPला 31% मतं होती आणि NDAला काहीतरी 43% वगैरे मतं NDAला होती. व भाजपची 31% म्हणजे 43% का 42% असतील, तर 31% का म्हणता, म्हणजे फक्त भाजपची मतं दाखवायची, बाकीचे
शिवसेना, अकाली, TDP बरोबर होते ते झाकायचे. याला साधं खोटं म्हणतात. मग आत्ता काय तर 37 म्हणजे 67% तर 63% तर मोदीच्या विरुद्ध मत आहेत. तेव्हाही शिवसेना बरोबर होती, अकाली बरोबर होते आणि सगळी मिळून काहीतरी 47% मतं झाली होती. हे आकडे मांडताना तुमच्यासमोर कशी बनवाबनवी चालते बघा. माझं उलटे, मी तुम्हाला आता बेसिक सांगतो. हे आत्ताही सांगितलं जाईल की लोकसभेच्या जागा 543 आहेत आणि मग सगळे विरोधक एकत्र आले तर मोदींकडे इतकी मतं कुठे आहेत? तसं नसतं मित्रांनो. मतदान आपल्याकडे ज्या पद्धतीत होतं आणि मतमोजणी ज्या पद्धतीत होते त्याचं एक सोपं उदाहरण तुम्हाला देतो. गेल्या म्हणजे आत्ता झाली ना कधी 2018 कर्नाटकची विधानसभा निवडणूक झाली तेव्हा भारतीय जनता पक्षाला पडलेली मतं 36% होती आणि काँग्रेसला पडलेली मतं 38% होती, 2% जास्त. मग तरी भाजपला काय ते 105 का 108 आले होते आणि काँग्रेसची 70% काय 80 जागा आल्या होत्या. त्याचं कारण असं असतं की तुमच्याकडे किती मतं आहे ते महत्त्वाचं नाही, ती मतं कुठल्या भागात आहे त्याला म्हणतो. तर उत्तर कर्नाटकामध्ये भाजपचा जोर आणि दक्षिण कर्नाटकमध्ये बोंब. त्यामुळे त्या ज्या 224 जागा त्याच्यापैकी जवळजवळ असं समजा तुम्ही की 50 मतदारसंघ असे की भाजपचं डिपॉझिट पण जाऊ शकतं. पण उरलेले 36% कमीत कमी मतदारसंघामध्ये जास्त दाखवतात आणि जागा जिंकल्या जातात. म्हणजे अगदी घरातलं उदाहरण देतो. आम्ही कोणाकडे आत्ता गेलो होतो, त्याने आम्हाला चहा आणून दिला. तो कपातला चहा होता. कपातल्या चहाची उंची 1.5 इंच होती. बशीत ओतला तो हार्डली अर्धा ते पाऊण इंच होता. त्यामुळे एका पक्षाची मतं राज्यभर समान पसरली तर त्याच्यापेक्षा कमी जागी कमी टक्के उंच दिसतात, तो निवडून येतो. हे गणित आहे. आता तुमची दिशाभूल कुठे होता बघा. 2024ची निवडणूक 543 जागांसाठी होत नाही आहे, ती साधारणतः 325 ते 330 जागांसाठी होते. का? तर त्याचं कारण असं की 2019मध्ये भारतीय जनता पक्षाला 224 मतदारसंघात 50% अधिक मतं आहेत. तेव्हा हे सगळे बंगलोरचे एकत्र त्या 225 मतदारसंघात घट्ट एकत्र आले तरी पडणार आहेत. अगदी समजा ती 50% त्याची 46% होतील, 42% होतील, पण ती 25-27% होणार नाहीत ना 225 मतदारसंघात. आणि त्यामुळे त्या 225 मतदारसंघामध्ये साधारणतः आपण 215 तरी मतदारसंघामध्ये लढतच नाही आहे, त्या भाजपलाच मिळणार आहेत. मग उरले किती मतदारसंघ? 325 मतदारसंघ. लढाई जी होणार आहे अगदी आघाडी करून बिन आघाडीचे. आता तमिळनाडूच्या 39 जागा आहेत, तिथे भाजपची डिपॉझिट जातील किंवा 4-5 जागी एखाद दुसरा नंबर येईल, डिपॉझिट वाचेल, त्या नाहीत. केरळात नाही. अशा जागा तुम्ही काढून टाकल्या तरीही साधारणपणे 225 जागी भाजप लढण्याच्या स्थितीत आहे. आणि त्या लढून 100 जागा जरी मिळवल्या 325 झाल्या. कळलं? या 225 या 325. दिस इज सिम्पल लॉजिक. आकडेवारी वगैरे नको, हे सरळ आहे. त्यामुळे अधिक ताकद लावली तर 150 होतील, 225 होतील. या 225मध्ये जिथे ताकद लावली तिथे ते येणं. आणि लढणं याचा अर्थ मित्रांनो जिंकण्यासाठी झुंज देणं. नाहीतर केजरीवालनी 400 उमेदवार उभे केले होते, 400 पैकी 10 सोडले तर सगळ्यांची डिपॉझिट गेली. त्याला लढणं म्हणत नाही. लढणं म्हणजे ही जागा जिंकण्यासाठी लढणं. आणि भारतीय जनता पक्षाची जी संघटना आहे आणि आत्ता त्यांचे जे सेनापती आहेत
ते लढायला मैदानात उतरतात, लढायला मैदानात उतरतात. आणि आणखीन एक फरक लक्षात घ्या की गेल्या वेळेलासुद्धा राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड भाजप हरला होता, पण तो स्थानिक भाजप नेत्यांविरुद्धचा रोष होता, मोदींसाठी नाही. आणि ते मोदी म्हटल्यानंतर शेवटचा बटाटा असो ना, तो पारड्यात पडला की खाली जातं, तो मोदी आहे. कांदा म्हणा, बटाटा म्हणा, नाहीतर ते असं असतं. पण तो भाजीवाला एक बटाटा एक कांदा टाकतो, पारडं खाली जातं, तो मोदी आहे. आणि तो जर भाजपकडे असेल तर इंडिया बनवा, नाहीतर काय सुपर इंडिया बनवा, आणखीन काही बनवा, त्यांनी काही फरक पडत नाही. त्यामुळे 350 ते 350 हा माझा फिगर आहे. आणि त्याचं आणखीन एक कारण आहे मित्रांनो, लक्षात घ्या की मी 1983ला जो आपण विश्वचषक जिंकला कपिल देवच्या नेतृत्वाखाली, तेव्हा मी लोकप्रवेत लेख लिहिला होता की आपण जिंकलेलं नाही, वेस्ट इंडिज हरलेलं आहे. त्या हरण्याचा परिणाम म्हणून आपण जिंकलेले दिसतो. आणि लॉईडने ते सिद्ध केलं. तो त्यानंतर मला वाटते महिन्याभरात तो 30 टीम घेऊन आला आणि 6च्या 6 वनडे आपल्याला हरवलं ते. कारण तेव्हा आपण जिंकलो नव्हतो, तो फ्लूक होता. पण मोदी हा फ्लूक नाही आहे. मोदी हा 325 जागी फ्लूक आहे, पण 225 जागी मोदी हमखास आहे. त्यामुळे मोदीला लढायचं किती? 225 रन झालेले आहेत, आणखीन 150 रन्स पाहिजेत 325मध्ये. म्हणजे हे समजून घेतलं तर अवघड नाही हो, तुम्हालाही हे करता येतं. आणि लक्षात घ्या, सर्वे मांडणारे जे आहेत ना, त्यांना ह्यातलं काही कळत नाही. मी तुम्हाला सांगतो, 95मध्ये कर्नाटक, मला वाटते महाराष्ट्र आणि आणखीन एक कुठची गुजरात अशी निवडणूक होती विधानसभेची. आणि प्रणय राय हा याचा जनक आहे. त्याने महाराष्ट्राचा सर्वे काढून पवार कसे बसे सत्तेमध्ये येतील, बहुमताच्या थोडे अडकतील असं म्हटलं होतं. मी त्यावेळेला दैनिक आपला वार्ताहर म्हणून होतो, त्याचा संपादक होतो. आणि मी 3 अग्रलेख लिहिले त्याच्यात की सर्वे याचा जनक प्रणय रॉय कसा आहे, त्याचे अंदाज कसे बरोबर येतात. दुसरा त्याचं ते सायन्स काय ते लिहिलं होतं. आणि तिसरा अग्रलेख लिहिला होता की या वेळेला प्रणय रॉय चुकणार, आणि तो चुकला. आणि तेव्हासुद्धा लॉजिक होतं. तुम्हाला आठवत असेल तर 95मध्ये कुठच्याही नेत्यापेक्षा TN शेषन हे मोठं नाव होतं. आणि ती सगळ्यात स्वस्त झालेली निवडणूक होती. अर्ज भरायला गेला, तुझ्याबरोबर किती आहेत, अच्छा, म्हणजे एवढ्या लोकांना तू चहा पाजलास, नाश्ता दिलास म्हणून ते पण खर्चात लिहिलं जात होतं. कोणी वाजत चोरासारखे जाऊन अर्ज भरून मॅनेज. म्हणजे कमीत कमी प्रचार, कमीत कमी जाहिराती, आणि एवढं होऊन त्यावेळेला 8% मतदान वाढलं होतं. आणि मी म्हटलं की अरे प्रचार नाही, काय नाही, 8% मतदान वाढलं. जे आळशी बसायचे ते घराबाहेर पडतात, याचा अर्थ दंगल झालेली आहे. आणि दंगलीत काय उभं राहत नाही, उभं असलेलं पाडलं जातं. त्यामुळे उभं कोण होतं? पवार सरकार. पवार सरकार पडणार. दिस वॉज सिम्पल लॉजिक. हे दिसतं मित्रांनो. आपल्याला बघता आलं पाहिजे, समजून घेता आलं पाहिजे. त्यामुळे आत्ता पण तुम्ही बघाल तर या क्षणी या देशातल्या मतदाराची मानसिकता अशी आहे की मोदीला व्हायचं नाही, आपल्याला मोदी पाहिजे. आणि त्या मानसिकतेचा परिणाम त्याला 350पर्यंत घेऊन जाईल. आणखीन एक तुम्हाला संदर्भ देतो. जनता पक्ष म्हणून जो घोळ 77 पासून 80पर्यंत घातला गेला होता, त्याला विटलेली जी जनता होती त्यांना स्टेबल सरकार पाहिजे होतं. म्हणून 2.5 वर्षापूर्वी रायबरेलीत सुद्धा पराभूत केलेल्या इंदिराजींना 80मध्ये 2/3 बहुमत मिळालं. आणि हे ज्या पद्धतीत आता जे काय चाललंय इंडिया वगैरे, हे बघितल्यानंतर सामान्य लोक म्हणतील मोदीच असावं. आणि एक तुम्हाला अगदी साधं, मी त्या अलीगडमधली एक मुस्लिम महिला, तिचं मी ते यूट्यूबवर बघितलं. कसं सामान्य माणूस विचार करतो, कौतुकास्पद आहे.
ती अगदी 15-20 त्या बुरख्यातल्या महिला होत्या आणि त्या योगीच्या अगदी भक्त. तो मुलाखत घेणारा त्यानं म्हणाला, ये है वो है, ठीक है बड़े मोदी को हटाओ, फिर बुलडोजर बाबा दिल्ली में बैठेगा तो तुम ही बोलोगे कि इससे तो मोदी अच्छा था. सायकोलॉजी कशी काम करते बघा मित्र. कारण बाकीचे मुस्लिम म्हणून काय नेते सांगतात सोडून द्या, त्या मुस्लिमांच्या आयुष्यात सुद्धा फरक आलेला असेल तर तुमचं तत्त्वज्ञान नाही ऐकणार. तो आपल्या अनुभवावर निर्णय घेतो. त्यामुळे देशातला जो सामान्य मतदार आहे त्याच्या मानसिकतेकडे जा, तो काय म्हणतो ते बघा, मग तुम्हाला कळेल. नेत्यांचा आणि बुद्धिमंतांचा अजिबात ऐकून काय फायदा नाही. ते घरी बसलेले असतात आणि आपले अंदाज व्यक्त करत असतात, किंबहुना आपल्याला आवडतं का ते सांगत असतात. जनतेचं मत टोटली वेगळं असतं आणि मग ते दिसतात. आणि हे शेखर गुप्तासारख्या संपादकाने गेल्या निवडणुकीनंतर कबूल केलं. आम्ही देशभर फिरत होतो लोकमत जाणून घेण्यासाठी आणि म्हणाला दिसत होतो पण आम्ही बघायला तयार नव्हतो. आणि हळूहळू ते होतं ना. तो मग ते कुठच्या, मी अनेकदा त्या सिनेमातलं गाणं सांगतो. वयात आलेली जी मुलगी असते तिला आपण सुंदर आहोत असं वाटत असतं, पण कोणीतरी सांगितलं तर अधिक आवडत असतं. ते गाणं आहे ना सिनेमामध्ये, क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो, असा तो हिरो म्हणतो. मग ती म्हणते, फिर से कहो कहते रहो अच्छा लगता है. पुढची ओळ महत्वाची आहे. जीवन का हर सपना अब सच्चा लगता है, होता नहीं है. तेव्हा हे सगळे वागळे वगळे कोण आहेत ना, बरखादत्त, राजदीप सरदेसाई, ते त्या गाण्यात रमलेले आहेत. अच्छा लगता है, होता नहीं है. आणि गंमत बघा, परत ह्यांचं कौतुक असं असतं की मोदी कसा पडणार हे 8-10 महिने सांगतील आणि निकाल लागून 2-4 महिने गेले किंवा मोदीला सांगायला लागतील, तुम्हाला ह्याच्यासाठी मतं दिलेली नाही. अरे तू देणारच नाही बोलला होता. तुम्ही बघा ना 9 वर्षात ह्या लोकांचं सतत BJPला काय सांगणं असतं, तुम्हाला ह्यासाठी लोकांनी मतं दिलेली नाही. अरे तू देणारच नाही बोलला तरी दिलीत. पण काय कॉन्फिडन्स असतो, बॅलन्स.